आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बाबा, मी आधीच या संपूर्ण घरात शोधलंय. आता आणखीन कुठे शोधणार आहोत? पत्रात काढलेली चित्रातली जागा ती इथेच असायला हवी. नंदिनी, मला जरा तो पेपर दाखव. हे घ्या. कळत तर नाहीये हे काय असू शकतं. चार सावल्या काढल्या आहेत. कदाचित या कॅलेंडरवर काही लिहून ठेवलं असेल का? चार तारखेला काही आहे का बघूया. बाबा, बाबा, काय झालं नंदिनी? काय झालं नंदिनी? बाबा, इथे सावली बघा. सावली पडली आहे. या पत्रात काढलेलं चित्र या हनुमानाच्या हातात असलेली संजीवनी पर्वत आहे बघा. बघा, त्या पत्रात काढलेलं चित्र आणि ही सावली सारखीच दिसते. हो ग, जिकडे ही सावली दिसते ना तिथेच ते कालचक्र असायला हवं. ये, आपण तिकडे जाऊन खोदून बघूया. हो, ये. बाबा. नंदिनीच्या हाती ते कालचक्र लागण्याआधी मला ते कालचक्र मिळवावंच लागेल.
जागी खोदा. हो. बाबा, सावली सरकते बाबा. सूर्याच्या किरणाप्रमाणे जशी सावली सरकते आहे ना, अशाने कालचक्र नेमकं कुठे आहे हे शोधणं कठीण होऊन जाईल. सूर्य सरकेल तशीच ही सावली सुद्धा सरकेल. आपण ह्या सावलीवर अजिबात शोधू शकणार नाही. पण पत्रात सावली टाकून गोंधळ का केलाय? असं का केलं असेल? हो ना, सकाळी सूर्योदय झाल्यापासून संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत सावली सरकतच असते. आता यातून मार्ग कसा काढायचा ते समजत नाहीये. प्रत्येक वेळी सावली वेगवेगळी दिसते. प्रत्येक वेळी वेगवेगळी सावली म्हणजे नंदिनीने जर कालचक्र मिळवलं तर तिची शक्ती आणखीन वाढेल. मी तिला कालचक्र मिळूच नाही देणार. चार सावली संजीवनी हनुमान मूर्ती. बाबा, हा? मला सापडलं बाबा. मला सापडलं. हा. चार ही लिहिलेली वेळ आहे. सावली थांबते तिथे वृंदावन आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तुळशी वृंदावनातच ह्यातच कालचक्र असलं पाहिजे बाबा. या बाबा. इथे नाहीये. बाबा, नक्की इथेच असेल. वृंदावन सरकवून बघा. सांभाळून सांभाळून बाबा.
माते भगवती, माझी रक्षा कर भगवती. नंदिनी, हे माते देवी, बाबा, कोणीतरी आल्यासारखं वाटतंय. माधवी इकडे येण्याआधी आपल्याला इकडून निघायला हवं. चल लवकर निघूया. या लवकर बाजूने बाबा. नको, या बाजूने जाऊया. चल 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 चल. नंदिनी कालचक्र घेऊन पळून गेली. नंदिनी इथे पोहोचली कशी? नंदिनी आत्ताच कालचक्र इथून घेऊन निघून गेली असेल. नंदिनी कालचक्र घेऊन अशी बाहेर फिरणार नाही. ती कालचक्र घेऊन नक्कीच त्या वनदेवीच्या मंदिरातच गेली असेल. नंदिनी ते कालचक्र वनदेवीच्या मंदिरात नेण्याआधीच मला तिला पकडावं लागेल. नंदिनी, हे कालचक्र गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्याकडे होतं. त्यामुळे त्यात असलेलं दारिद्र्य निघून जाण्यासाठी मातेच्या पदरात ठेवून त्याचा अभिषेक सुरू कर. घे. माते देवी, खूप आनंद झाला. नंदिनी, नागशक्तीचा जन्म मिळून तुला स्त्री रूप मिळालं हे फक्त आपल्या वनदेवीची पूजा करण्यासाठीच. तुला स्त्री रूप मिळाल्यानंतर तू तिची करणारी पूजा ही पहिली पूजा. तुझ्या आई पार्वतीचं नाव घेऊन तू ही पूजा सुरू कर. ठीक आहे, द्या घे. बाबा. माझ्या माते आई, आमचं काही चुकलं मकलं असेल तर माफ कर आणि या पूजेचा स्वीकार कर.
मातेचा राग थोडा तरी शांत होईल. माते Tagadimi takira takira tagadom, takira takira tagadom, takira takira tagadom, tagadom tom 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 tom, takira takira tagadom, takira takira tagadom, takira takira tagadom, tagadom tom 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 tom, tagadom tom tom tagadom, tagadimi tom tagadom. Tom tom tagadom tagadimi. माते, तुझ्याकडून चोरलेलं कालचक्र 20 वर्षानंतर तुझ्याकडे परत आलंय. नंदिनीने खूप प्रयत्न केल्यानंतर ते परत मिळालंय. याचा तू स्वीकार कर माते. नंदिनी, कालचक्र काढून ठेव बाळा. ठीक आहे बाबा. माते, नंदिनीने हे कालचक्र खूप कष्टाने मिळवलंय. तू त्याचा स्वीकार का करत नाहीयेस? स्वीकार कर माते. तुझी गेलेली तिन्ही कालचक्र एकत्र आणून ठेवणं हाच न्याय आहे. पण मी आता हे एकच कालचक्र तुझ्या चरणी आणू शकले. आता लवकरच बाकीच्या नराधमांना शिक्षा देऊन उरलेली 2 कालचक्र सुद्धा मी तुझ्या चरणी ठेवेन. तुझ्या नंदिनीसाठी या कालचक्राचा स्वीकार कर माते. स्वीकार कर. माते, माते, तुझ्या चेहऱ्यावरचा तेजस्वीपणा आता सर्वत्र माते. पसरलाय.
तुला दैवी शक्ती पसरते आहे म्हणजे नंदिनीने देवीच्या चरणी ते कालचक्र पोहोचवलंय. लवकरच तिथे पोहोचलं पाहिजे. तेव्हा ती नंदिनी कोणत्या रूपात आहे तेवढं तरी कळेल मला. कालचक्राचा तू स्वीकार केलास याचा मला खूप आनंद होतो. उरलेले 2 कालचक्र तुझ्या चरणी आणेपर्यंत नंदिनीचं हे रूप कोणालाच कळता कामा नये माते. यासाठी तुझा आशीर्वाद असू दे.